शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकेत रोपे लावण्यात आली होती आणि त्यांचा योग्य संगोपन करण्यात आलं नाही। त्यामुळे उगवण्याऐवजी वन्य प्राण्यांच्या खाद्य साखळीत हरवली आहेत। भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील डोंगराळा येथील रोपवाटिकेत ही रोपे लावली होती आणि रोपवाटिकेतील एकूण 50,000 लहान रोपांपैकी तब्बल 26,281 लहान रोपटी वन्य प्राण्यांनी नष्ट केली, असा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी तक्रार केली आहे। तुमसर तालुक्यातील डोंगराळा परिसरामध्ये सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे आणि याच वाटिकेत 50,000 झाडांची रोपे लावण्यात आली होती, पण त्यापैकी 26,000 झाडे वन्य प्राण्यांनी नष्ट केल्याचा धक्कादायक अहवाल अधिकाऱ्यांनी दिला आहे। शासन आपल्या दारी व एक पेड़ माँ के नाम असे उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येत असले तरीही हिरव्यागार पर्यावरणासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे। नाहीतर केवळ कागदोपत्रीच येथे झाडे लावल्याशिवाय राहणार नाही। या संपूर्ण प्रकरणामुळे तुमसर सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। हजारो रोपटी नष्ट झाल्यानंतर देखील कुठलीही तातडीची कारवाई झाली नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। याच्यामध्ये यापूर्वी सहाय्यक वन संरक्षक श्री प्रवीण नाईक यांनी इन्क्वायरी केलेली होती आणि त्याचा रिपोर्ट सादर केलेला होता। त्या अनुषंगाने जर तक्रारदाराचं समाधान झालं नसेल किंवा आपल्याकडून जे समजते की त्यांनी इतर ठिकाणी वनमंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे पुन्हा तक्रार केलेली आहे याच्या अनुषंगाने, तर तो तक्रार अर्ज आल्यानंतर आपण त्या अनुषंगाने वरिष्ठांस विनंती करूया की वेगळ्या विभागामार्फत जे आहे म्हणजे सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या ऐवजी दुसऱ्या विभागांतर्गत याची वेगळ्यांनी इन्क्वायरी करता येईल आणि इन्क्वायरी झाल्यानंतर पुन्हा इन्क्वायरी सुरू करून ह्याच्यामधून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करता आपल्याला प्रस्तावित करता येईल। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख तुमसर, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका येथे डोंगरला मौजा इथं सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिका 50,000 झाडांची लागवड केल्याचे माहिती वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यापैकी 26,000 झाडं ही माकड, रानडुकर आणि प्राण्यांनी जनावरांनी खाल्ले असे दाखला या अहवालामध्ये वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। नितेश धनविजय या ठिकाणी सामाजिक वन विभागाचे अधिकारी होते आणि त्यांनी ते झाडं नष्ट झाल्याचा अहवाल, दिशाभूलकारक अहवाल शासनाला दिलेला आहे। तर या संदर्भात आम्ही गणेश नाईक साहेब वनमंत्री यांना पत्र लिहून मागणी केली आहे की या प्रकरणात सखोल चौकशी करावी, जेणेकरून या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पूर्ण हा बाहेर येऊन शासन निधीचा दुरुपयोग कसा होतो हा कुठेतरी लक्षात येईल।